बातमी आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या पडताळणीचं काम करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडनं विरोध होतोय। महाराष्ट्रभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडनं हा विरोध होतोय। अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेत नावं वगळल्यास स्थानिकांचा रोष ओढवण्याची भीती आहे, त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी या पडताळणीसाठी नकार दिलाय। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, अतिशय महत्त्वाची जबाबदारी खरं तर अंगणवाडी सेविकांवरती सोपवली होती, मात्र आता नकार दिला जातोय, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर सरकारची लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे आणि आता या योजनेतील खरे लाभार्थी शोधण्यासाठी सरकारने म्हणजे प्रशासनाच्या पातळीवर गावागावात जाऊन प्रत्येक जी लाभार्थी महिला आहे तिची पडताळणी केली जाणार आहे आणि हे काम अंगणवाडी सेविकांना देण्यात आलं होतं। याबाबत काही बैठका देखील झालेल्या आहे। मात्र आता या अंगणवाडी सेविकांनी थेट जे आहे तर जिल्हा परिषद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेला पत्र लिहून या सगळ्या पडताळणीला विरोध केलेला आहे। कारण गावातील रोष आणि या महिलांचा रोष जेव्हा जर हे सगळी पडताळणी केली आणि त्यानंतर जर लाभार्थींचं लाभ बंद झाला किंवा त्यांचे 1500 रुपये जर बंद झाले तर याचा रोष कुठेतरी आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळे अंगणवाडी सेविका जी कर्मचारी संघटना आहे त्यांनी या सगळ्या योजनेचा जी पडताळणी आहे त्याला करण्यास विरोध दर्शवलेला आहे। आपण जर बघितलं तर गावातील अंगणवाडी सेविका म्हणजेच कोण असते की म्हणजे गावातील कुणाची तरी सून असते किंवा कुणाची मुलगी असते किंवा कुणाची तरी बहीण असते, म्हणजे ती गावातीलच असते आणि अशात आपल्याच गावातील महिलांची योजना जर आपल्या पडताळणीमुळे बंद झालं तर त्याचा रोष आपल्याला स्वीकारावा लागेल। आणि या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकारण या सगळ्या गोष्टी पाहता सुरक्षेची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आणि अशामुळे या सगळ्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी या सगळ्या पडताळणीला आणि या सर्वेला जे आहे तर थेट विरोध केलेला आहे। तसं लेखी पत्र जे आहे तर आता प्रशासनाला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत लाडकी बहीण योजनेतील जे खऱ्या लाभार्थी आहे म्हणजेच एका घरात जर 3 पेक्षा अधिक लाभार्थी असेल किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल या सगळ्या ज्या अटी शर्ती घातल्या गेलेल्या आहे याची पडताळणी करण्यासाठी हे काम जे आहे तर अंगणवाडी सेविकांना देण्यात आलं होतं। मात्र आता याला जे आहे तर अंगणवाडी सेविकांचं विरोध होताना पाहायला मिळतोय आणि फक्त छत्रपती संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रभरातील सगळ्याच अंगणवाडी सेविकांकडून आता अशा पद्धतीने निवेदन दिले जाणार असल्याची अगदी आणि त्यामुळेच आता सरकारला एक वेगळा निर्णय येत्या काळामध्ये या संदर्भात घ्यावा लागू शकतो। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।